स्वामी भक्तांसाठी स्वर्गमय स्थान म्हणजे अक्कलकोट. पण तुम्हाला माहिती आहे, अक्कलकोटमध्ये स्थिरावण्याच्या आधी श्री स्वामी समर्थ यांनी भारत भ्रमण केलं होतं आणि याचाच उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत, गुरुचरित्र या काही ग्रंथांमध्ये सुद्धा केलेला. हे भारत भ्रमण करत असताना स्वामी इथे कर्जतच्या पळसदरी इथे सुद्धा आले होते. तब्बल 22 दिवस त्यांनी इथे वास्तव्य देखील केलं होतं. विश्रांतीसाठी म्हणून ते इथे आले होते, त्यामुळे या स्थानाला विश्रांती स्थान असं सुद्धा म्हटलं जातं. पण कहाणी इथेच संपत नाही. इथे आल्यानंतर तुम्हाला एक वेगळं समाधान मिळतं. तुमच्या ज्या काही इच्छा अपेक्षा असतील त्या तुम्ही स्वामींकडे मागितल्या की त्या पूर्णही होतात असं म्हणतात. तुमच्यावरच्या अडचणी, संकट सर्व काही इथे दूर होतं. माझ्या मागे तुम्ही ही मूर्ती पाहताय, ही स्वामींची मूर्ती आहे इथली. आपण दर्शन घेऊया. कर्जत स्टेशन पासून अगदी काही अंतरावर निसर्गरम्य अशा हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेला हा स्वामी समर्थांचा मठ आहे. इथे आल्यावर मनाला अगदी प्रसन्न वाटतं. म्हणूनच कदाचित स्वामींनाही इथे थांबून विश्रांती घ्यावीशी वाटली असेल. प्रत्येक दिवशी दुपारी अन्नदान असतं. म्हणजे फक्त गुरुवारी नाही, गुरुवारी रोज अन्नदान महाप्रसाद आहे. सुरुवातीपासून गुरुवारी अन्नदान असायचं. 1 जानेवारी पासून स्वामी भक्तांच्या आग्रहानुसार आपण एक रोज दुपारी अन्नदान असतं. कारण मुंबईवरून इतर ठिकाणावरून स्वामी भक्त येत असतात. त्यांच्या जेवणाची इथे हॉटेलची व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे आपण त्यांना प्रसाद मिळाला पाहिजे आणि वेगळा आनंद असतो स्वामींचा प्रसाद घेताना. जेवण झाल्यानंतर लोकांनी स्वतःचं ताट स्वतः स्वच्छ करायचं नळाखाली जाऊन आणि त्या काउंटर तिथे आहे, तिथे ते काउंटरला ताट आणून द्यायचं. तिथले जे स्वयंसेवक आहेत ते तुम्ही धुतलेलं ताट जे आहे ते व्यवस्थित आहे की नाही, त्याला खरकट लागलेलं आहे काय, तसं लागलेलं असेल तर त्या स्वामी भक्ताला परत ते ताट धुण्यासाठी पाठवतात. म्हणजे स्वयंशिस्त या ठिकाणी आहे. मठाच्या आत प्रवेशद्वाराच्या अगदी जवळ ज्यांनी हा मठ स्थापन केला त्या तीर्थरूप दादा दरेकरांची समाधी, दादांच्या पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर समाधीच्या मागील बाजूला औदुंबर वृक्ष देखील आहे आणि त्याच्या खाली एका छोट्याशा मंदिरात स्वामींची उत्सव मूर्ती आहे. इथे 11 प्रदक्षिणा घालून मंदिरात प्रवेश करावा. पुढच्या बाजूला मध्यभागी एक व्यासपीठ आहे. गर्भगृहाच्या समोरच गणेशाची सुंदर मूर्ती आहे आणि त्यावर छत्रधारी धातूचा मोठा नाग आहे. स्वामींच्या पाऊलखुणा या भागांमध्ये आपण अनेक स्वामी भक्तांशी बोलत असतो. तसंच आज आपल्याकडे प्रमोद पाटील हे स्वामी भक्त आलेले आहेत आणि नुकतेच ते गिरनारवरनं सुद्धा आलेले आहेत. त्यामुळे मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही या मठात, पळसदरीच्या मठात खूप आधीपासून येत आहे आणि अजूनही येत राहत आहे, तर तुमचा अनुभव या मठाबद्दलचा कसा आहे आणि तुमचे स्वामींबद्दलचे काही अनुभव आहेत का, किंवा तशी काही प्रचिती तुम्हाला कधी आली आहे? या मठामध्ये आम्ही वर्षानुवर्षे गुरुवारचे येत असतो आणि इथे स्वामी समर्थ महाराज हे इथे वास करतात असा अनुभव हा प्रत्येक भक्तांना, तुम्ही पाहताय बाहेर गर्दी किती आहे. आणि या ठिकाणी ध्यान साधण्याचं जे ह्या इथली ट्रस्टींनी जी भक्तांसाठी एक योग्य एक ठिकाण असं ध्यान साधण्याचं केलं आहे. आणि तुम्हाला ही प्रचिती येईल की त्या ठिकाणी बसलं की साक्षात आपण स्वामी समर्थ यांच्यासोबत आहोत अशी प्रचिती येते की या जागेवरती स्वामी हे सतत वास करत असतात. आणि या ठिकाणी जे साधनेसाठी खाली जे जागा आहे त्या जागेमध्ये आपण साधनेला बसलो की आपल्यासोबत बाजूला स्वामी आहेत अशी आपल्याला प्रचिती होत असते. अगदी खरं आहे. इतिहासात अशी नोंद आहे की स्वामी या ठिकाणी येऊन 21 दिवस राहिलेले आहेत आणि इथून समुद्रमार्गे मुंबईला गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आपण जे म्हणता त्याला ह्या गोष्टींनी पुष्टी मिळते. स्वामींचा वास या ठिकाणी निश्चित आहे. परमपूज्य दादा यांना प्रचिती आल्यानंतर या ठिकाणी 1994 साली या मठाची स्थापना झालेली आहे. परंतु त्याच्यानंतर इतिहासाचे दाखले घेत असताना 21 दिवस स्वामी इथे राहून इथे भेट देऊन गेलेले आहेत. त्यामुळे निश्चितच स्वामींचा वास या ठिकाणी अगदी अगदी आणि तो जाणवतो सुद्धा. यस. प्रवेशद्वाराच्या उजवीकडील देवकोष्टकात श्री गणेशाची मूर्ती सुद्धा दिसते, तर डावीकडील देवकोष्टकात श्री स्वामींची उभी मूर्ती आहे. आणि इथूनच गर्भगृहात स्वामी समर्थांची चांदीची तेजस्वी मूर्ती प्रतिष्ठित आहे. ही मूर्ती बघितल्यानंतर साक्षात स्वामींचं दर्शन झाल्याची अनुभूती येते. अक्षता कुंभार या स्वामी भक्त आपल्या सोबत आहेत. त्या नेहमी या मठामध्ये येतात. काय भावना आहे तुमची? श्री स्वामी समर्थ. आपण स्वामींना न सांगता पण स्वामी आपल्या मनातलं ओळखतात
आणि आपण मागायच्या आधी आपण पूर्ण झाल्यावर स्वामींना भेटायला घेतो. अगदी खरंय. अगदी खरं आहे. आणि ते तुमच्या स्वामी आपली आई माऊलीच आहे. जसं आईला आपल्या डोळ्यात नुसतं पाणी आलं तरी कळतं की माझं बाळ दुखावलेलं आहे, तसं अगदी स्वामींचं देखील आहे. आपल्या बाळाला काय पाहिजे हे स्वामींना कळतं लगेच, आणि ती आपली इच्छा पूर्ण होते आणि आवर्जून आपण स्वामींना भेटायला यायचं. आणि मला एक गोष्ट खूप आवडली की तुमच्या हातात तुमचं बाळ आहे आणि त्याच्यावरही ते छान संस्कार होत आहेत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मुंबईतील फलज्योतिष अभ्यासक नारायण उर्फ दादा दरेकर यांना साक्षात स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला होता. स्वामींनी या जागेचं महत्त्व सांगत या जागी ध्वज फडकवण्याचा आदेश दृष्टांतात दिला. स्वतः स्वामींचा आदेश असल्यानं दादा दरेकर यांनी अवघ्या 22 दिवसात या मठाचं बांधकाम पूर्ण सुद्धा केलं. आता आपण ॲडव्होकेट राजेंद्र निगुडकर यांच्याशी बोलणार आहोत, जे या मठाचे पळसदरी या मठाचे सल्लागार आणि प्रवक्ते आहेत. सर नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्ही किती वर्ष झाली या मठाशी कनेक्टेड आहात आणि तुमचं स्वामींशी काय नातं आहे? आम्ही डे 1 पासून या ठिकाणी आहोत. 1992 साली चे परमपूज्य दादा दरेकर दरेकर यांनी ते मूळचे या पळसदरी गावचेच, पण व्यवसायानिमित्त ते मुंबईला राहत होते, कांदिवलीला. 1992च्या दरम्यान त्यांना एक साक्षात्कार झाला आणि त्यांना असं सांगितलं गेलं की या ठिकाणी तू 108 गुरुचरित्रांचं पारायण करायचं 7 दिवस. त्याप्रमाणे दादानी तलावाजवळ, इथे पळसदरी डॅम्प आहे रेल्वेचा, तिथे 7 दिवसाचा हवनयुक्त गुरुचरित्र पारायण जे कुठेही झालं नाही. त्यांनी 7 दिवस तो कार्यक्रम केला. 7 दिवसात बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी हजेरी लावली. त्यानंतर 7व्या दिवशी जे कार्यक्रम संपण्याच्या पूर्वी 2 दिवस अगोदर एक कुष्ठरोगी व्यक्ती त्या ठिकाणी प्रसादासाठी आली. त्या स्वयंसेवकांनी त्यांना बाहेर काढलं, बाहेर थांबा. नंतर काही स्वयंसेवकांनी त्यांना बाहेर जाऊन जेवण दिलं आणि नंतर ही गोष्ट दादांना समजली. दादा म्हटले कुठे आहेत मला दाखव. मला ज्या ठिकाणी ते बसले होते ते कुठे नाहीसे झाले ते समजलेच नाही, पण दादांना समजलं ते स्वामी कुष्ठरोगाच्या रूपात या ठिकाणी दर्शनासाठी आले होते आणि त्यांना आपण भेटू शकलो नाही. ती खंत होती, पण जे आमचे स्वयंसेवक होते त्यांनी हे महाप्रसाद दिला तिथे बाजूला नेऊन, पण ते त्यानंतर नाहीसे झाले. हा एक तिथला एक मोठा विषय आहे. आणि त्यानंतर 7वा दिवस जेव्हा कार्यक्रमाची हवनयुक्त गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता ज्या दिवशी होणार होती, त्या दिवशी शेवटची आरती झाल्यानंतर विजांचा कडकडाट झाला आणि पाऊस सुरू झाला आणि त्यावेळेला स्वामींच्या गळ्यात जो हार होता तो खाली निघून पडला. म्हणजे दादा बोलले याचा अर्थ असा आहे की मी 7 दिवस तुमच्याबरोबर होते, आता कार्यक्रम संपला, मी निघतो. म्हणजे कुणालाच काही कल्पना त्या क्षणी तो हार तुटला. त्यानंतर दादा सतत पळसदरीला येत गेले आणि दादा हे फिरत असताना इकडे 1993 साली का मला म्हणतात आता आपला या ठिकाणी साक्षात्कार झालेला आहे स्वामींचा आणि पळसदरीला आपल्याला स्वामींच्या पताका उभी करायची आहे, म्हणजे मठ स्थापन करायचं आहे. बरोबर. तर दादाने ते संकल्पच सोडला आणि दादा आपल्या पळसदरी गावाच्या आसपास जागा शोधण्यासाठी फिरत होते. 1-2 शेतकऱ्यांचे एक विचित्र अनुभव आले, पण इथे आल्यानंतर या क्षणी ह्या ठिकाणी पाऊल ठेवल्यानंतर दादा स्तब्ध झाले 2 मिनिटं आणि बोलले आपल्याला जे आमच्या बरोबर जे ग्रामस्थ होते, निगुडकर म्हणून तुकाराम निगुडकर वगैरे जे ग्रामस्थ होते, त्यांनी सांगितलं इथेच आपल्याला मठाची स्थापना करायची. किती साली म्हणला तुम्ही? 1994 साली मठाची स्थापना केली, 22 एप्रिल 1994ला. तर आपल्याला सांगायला आनंद वाटतो मला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे पूर्ण शेड जे आहे इथे एक दगडही नव्हता, पूर्ण काहीच नव्हतं. हा जो शेड आणि हा गाभारा हा फक्त 22 दिवसात पूर्ण झालेला आहे. शेड 22 दिवसात पूर्ण झालेला आणि ते आहे. जे आख्यायिका ज्याप्रमाणे आहे स्वामी इथे 22 दिवस राहिले त्याप्रमाणेच या ठिकाणी 22 दिवसात शेड उभा राहिला आणि 23व्या दिवशी आम्ही स्वामींचा फोटो लावून या ठिकाणी आरती केलेली. आता स्वामींनी इथे 22 दिवस वास्तव्य केलं होतं आणि मठही बरोबर 22 दिवसातच उभा राहिला. हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही. दादू दरेकर सर आपल्यासोबत आहेत, स्वामी भक्त आहेत आणि इथे या मठामध्ये, पळसदरीच्या मठामध्ये, आणि या मठामध्ये गेले अनेक वर्ष ते सेवेकरी म्हणून आहेत. त्यांना विचारूयात त्यांचा काय अनुभव आहे आणि स्वामींशी तुमचं काय नातं? स्वामींचे नातं म्हणजे असं की स्वामी माझे माय माऊले. या मठाची पायाभरणी चालू होती त्यावेळी मी 13 वर्षात होतो. पायाभरणी चालू असतात म्हणजे 1995 14 वर्षात होतो मी.
आणि त्यावेळी बोर वगैरे काय नसायची, बैलगाड्याने बाजूच्या तलावातून इथं पाणी आणायचं. पाणी आणत असताना मी तलावावर गेलो, दुपारची सुट्टी झाली जेवणाची आणि बैल धुण्यासाठी गेलो. माझा बैलसुद्धा बुडाला होता, मी सुद्धा बुडालो होतो काळ्यामध्ये. मी शेवटच्या क्षणी जे बुडणार, स्वामींचं नाव घेतो, स्वामी वाचवा, आणि बैलाची शेपूट माझ्या हातात आली आणि मी बाहेर काय निघालो. सांगता? हा सर्वात मोठा माझा अनुभव. बापरे, हा तो म्हणजे 13-14 वर्षाचा असेल तर अंगाला काटा. काटा आला खरंच. अगदी पूर्ण बुडाला होतो मी. एकदा बोलतोय, एकदा बैल बोलतोय, आणि शेवटच्या क्षणाला कासरा सुटला आता तो शेपूट हाताला भेटणे, शेपटीला घरून मी वरती निघाला. सर्वात मोठा अनुभव म्हणजे अगदी मठाच्या पायावर. आपण नेहमी म्हणतो ना, स्वामींची लीला अगाध आहे. हो, अगाध. ते कधी कुठल्या क्षणी कुठल्या रूपात तुम्हाला भेटतील. आमचे गुरुवर्य दादा महाराज यांनी या ठिकाणी स्वामींचे जे मठाचे स्थापने केले, त्यातून आमच्या गावाची प्रचिती तर झालीच, परंतु अनेक भाविक त्या ठिकाणी अनुभव आपला घेऊन जात आहेत. स्वामींची लीला काय आहे ते अनुभवत आहेत या ठिकाणी. सर्वात मोठा आणि ते काहीच नसायचं. एक वेळ अशी पालखी असायची, पालखीला आम्ही अरे चला रे भजनाला. आज अशी परिस्थिती झाली आहे की वाजवणारे असतात, त्यांना उठवावं लागतं, अरे तूच बस आता, त्याला चान्स दे रे. नाही, पण खूप छान. तर ही परिस्थिती. स्वामींची कृपा तुमच्यावर अशीच अगाध आयुष्यभर राहू देत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हे दृष्टांत सांगायचा विषय, हे 22 दिवसामध्ये एक 12 फूट उंचीचं वानर या ठिकाणी हजेरी लावून गेलं. हो. काही नाही, काही केलं नाही. तिथे काम चालू होतं, ते आजूबाजूला फिरले आणि निघून गेले. म्हणजे ते स्वामींच्या स्वरूपात आले होते असं दादांचं म्हणणं होतं. तसं बघायला गेलं तिथे वानर येण्याचा प्रश्न नाही, आणि तो पण 6-7 फुटीचा उंच. आणि मुळात 22 दिवस त्यांचं वास्तव्य इथे होतं आणि 22च दिवसात हा मठ उभा झाला. उभारण्यात आला. हा कोइन्सिडन्स नाही असू शकत. यामध्ये काहीतरी शक्ती, ताकद आहे. 100% असते. आणि ते झाल्यानंतर लोक स्वामी भक्त जोडत गेले, आणि त्याप्रमाणे जे कार्यक्रम वर्षानुवर्ष आम्ही करतोय ते कुठल्याही व्यत्यय न येता जसे आहेत तसे ठरवतोय. याचा आम्ही खुद्द आज एक्सपिरियन्स घेतलेला आहे. काय वाटेल ते झालं. प्रचंड गरम होत आहे, सध्या उन्हाळा आहे, पण इतक्या संख्येने लोक आहेत. गुरुवार आहे म्हणून नाही, रोज इतक्या संख्येने इथे लोक येतात. कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगतात, ते फक्त आणि फक्त त्या श्रद्धेने, प्रेमाने येतात. 1 जानेवारी 2026 रोजी आम्ही सर्वांनी मिळून विक्रांत भाऊनी निर्णय घेतला, आणि खूप सारे लोक अन्नदान करण्यासाठी उत्सुक होते. किती दिवसांना किती वर्ष नाराज ठेवायचे. मग आपण 1 जानेवारी 2026 पासून रोज दुपारी, पूर्वी आम्ही गुरुवारी दुपारचंच प्रसाद असायचा आणि रात्री असायचा, पण 1 जानेवारीपासून दुपारी महाप्रसाद असतो. जेवढे लोक असतील, 200 असतील, 400 असतील, 500 असतील, तर सर्वांना. आणि शेवटचं स्वामी भक्त सेवेपर्यंत आपण सगळे अन्नदान कक्षात भोजन व्यवस्था सुरू असते. सर, मी असं ऐकलंय की या मठामध्ये उत्सव पण खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप वेगवेगळे उत्सव होतात. त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. आणि ध्यान धारणेसाठी, म्हणजे इथे किती अनेक भक्त येतात, तर ते ध्यान धारणेसाठी शांतपणे इथे बसू शकतात, किंवा आणखी काय शेजघर आहे इथे असं पण मी ऐकलं. तर त्या सोयींबद्दल आम्हाला थोडंसं ऐकायचंय. तसं 1994ला मी बोललो, फक्त शेड आणि ह्या गाभाऱ्याची निर्मिती झाली होती, आणि दिवसेंदिवस ह्या डेव्हलपमेंट होत गेला. ज्या दादांनी ह्या ठिकाणाची निर्मिती केली त्या दादांना अशी इच्छा होती की ते ध्यानधारणासाठी आपल्याला काय करता येईल काय. तर आपण या ठिकाणी ताई बसलं, त्याच्या ठिकाणी आपण गेलात तर तिथे ध्यान मंदिर आहे, जिथे लोकांना जपमाळेची व्यवस्था करून ठेवलेली. लोक तिथे ध्यान करत असतात आणि त्यानंतर ते बाहेर पडत असतात. त्या बाजूला जर आपण बघितलं तर ती हॉल आहे, त्या ठिकाणी वरून लोक भोजनासाठी जात असतात. आणि त्यानंतर हे सगळे कार्यक्रम जे आहेत, वर्षातून मुख्यतः 3 कार्यक्रम होतात. एक प्रगट दिन असतो स्वामींचा, पाडव्याच्या जो दुसऱ्या दिवशी असतो. तर प्रगट दिन हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी साजरा केला जातो. आणि जे दादांनी 1992ला जे हवनयुक्त गुरुचरित्राचं पारायण केलं होतं, त्या ठिकाणी पालखी घेऊन हत्ती घोडे सगळ्यांच्या गजरात या ठिकाणी 6 वाजता पालखी सुरू होते. त्या ठिकाणी आम्ही थांबतो, आरती करतो आणि परत 8 वाजता इथे आरतीसाठी हजर राहतो. म्हणजे हा एक प्रगट दिनाचा खूप साधारणपणे 30-35 हजार लोक या ठिकाणी दर्शनाला येत असतात. साधारण पहाटे 4 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होत असते आणि रात्री अखंड 2 वाजेपर्यंत दर्शन चालू असतो, प्रसाद चालू असतो. म्हणजे दादांनी ती व्यवस्था ठेवलीच. त्यानंतर विक्रांत सुद्धा आमचा, म्हणजे आलेला प्रत्येक स्वामी भक्त दुपारच्या वेळेत आल्यानंतर तो प्रसाद घेऊनच गेला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जातो.
हा एक कार्यक्रम झाला प्रगट दिनाचा. त्यानंतर गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी असतो. स्वामींची पूजन, हवन वगैरे हे सगळे कार्यक्रम असतात. त्याही कार्यक्रमाला साधारण 20-25 हजार लोक येत असतात. आपल्याला आश्चर्य वाटेल, अन्नदानासाठी लोक आमच्याकडे येत असतात. 31 डिसेंबर 2026 पर्यंत अन्नदान करणारे स्वामी भक्तांची लाईन फुल झालेली आहे. आज तुम्ही जर बोललात मला गुरुवारी अन्नदान करायचे तर नाही तुम्हाला नाही. देऊ शकत, कारण ते ऑलरेडी बुक झालेलं बुक आहे. झालं. आणि लोकांच्या मागणीमुळे, लोकांच्या इच्छेमुळे आपण ते जानेवारीपासून रोजचे सुरू केलेलं आहे. तर तेही सांगतो आपल्याला, अन्नदान म्हणजे काय. त्या व्यक्तीने एक ठराविक रक्कम आपल्याकडे जमा केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी सपत्नीक यायचं, एकटा असेल ते एकटा, त्या दिवशी त्यांना या ठिकाणी आरतीचा मान दिला जातो. त्यांना नैवेद्य दाखवणं, आरती त्यांच्या हस्ते होते. त्यांनी तिथे प्रसाद वाढण्याचं काम त्यांना दिलं जातं. म्हणजे सगळ्या सोयीनी युक्त अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली असते. तुम्ही जर आम्हाला काही आणखी सूचना केल्या तर नक्की त्यात आम्ही वाढीव काम करूया. आम्ही सूचना करणारे कोणी नाही, खरं तर स्वामी आहेत. आणि तुम्हाला तुम्ही ही इतकं चांगलं- वारंवार आमच्या मठात येण्याची स्वामींची इच्छा खरंच. नाही पण सर, तेव्हा तुमचं या ठिकाणी नेहमीच स्वागत केलं. खूप खूप धन्यवाद त्यासाठी. आणि इतकी सुंदर माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलीत. पळसदरीचा हा मठ ऑलरेडी खूप जण इथे येतात, खूप जणांकडनं आम्ही सुद्धा ऐकलं होतं, पण आज आम्हाला प्रत्यक्ष येण्याची संधी मिळाली. आम्हाला दर्शन इतकं छान पद्धतीने तुम्ही दिलं आणि ह्या मठाचा इतिहास सांगितलात, त्यासाठी खूप खूप आणि धन्यवाद. सगळं क्रेडिट जे जास्त आहे ते आमचे विक्रांत भाऊ दरेकर, हे जे दादा आम्ही बोलतो त्यांचे चिरंजीव आहेत. दादा दरेकर ज्यांनी हा मठ स्थापन केला, त्यांचे चिरंजीव, त्यांच्याशी आपण बोलतोय. सर, काय सांगाल तुम्ही इतक्या मनोभावे इतके वर्ष झाले इथे आहात, काय भावना तुमच्या प्रथमतः स्वामींबद्दल? आपल्या सर्वांचे पळसदरी पुण्यनगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे तुमच्या सर्व टीमचं. खरं म्हणजे चैतन्याने भरलेली ही भूमी आहे, स्वामींचं पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, अगदी जिथे आम्ही सेवा देत असताना सगळे मिळून सेवा देत असतो. पण सेवा करून घेणारे ते स्वामी आहे, अखंडित सेवा करत असतो आम्ही. खरं म्हणजे भरून येतो काय हो, बोलायचं मला सुचत नाही. जाणवत आहे. सर पण मगाशी बोलतोय, तुम्ही आत्ताही बोलताय, असं भरून आलंय तुम्हाला. दादा महाराजांना म्हणजे आमच्या बाबांना आणि हे सगळे टीम त्यांच्याबरोबर असायचे. दादांना दृष्टांतामध्ये स्वामींनी सांगायचं की बाबा, मी पळसदरीहून मुंबईला जात असताना, अक्कलकोटहून मुंबईला जात असताना ह्या भूमीमध्ये म्हणजे ह्या जागेचं तलाठी कार्यालयामध्ये विठ्ठलाचं शेत म्हणून असं नमूद आहे. तर तिथे मी 22 दिवस वास्तव्य केलं. तर तिथे तू माझा झेंडा उभा करावास. ते झेंडा उभा करावा म्हणजे काय नक्की, ते एखादे मठ मंदिर बांधावं ह्या उद्देशाने दादा महाराजांनी अनेक जागा पाहिल्या. नंतर ह्या जागेवर आल्यानंतर त्यांना एकदम भरून आल्यानंतर मग दादांनी संकल्प केला बरोबर ह्याच जागेवर आपल्याला मठ बांधायचं आहे. ही सगळी संकल्पना म्हणजे हे सगळी माहिती दादांनी दिली तुम्हाला. परंतु हे चैतन्यरूपी स्थान आहे, जिथे आल्यानंतर प्रत्येक भाविकांना आपण अक्कलकोटला आल्याची अनुभूती येते. आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं काही ना काही अडचणी असतात, त्या आपोआप इथे येऊन गेल्यानंतर निवारण झाल्याचे आम्हाला ते सांगत असतात. हे तर काय श्री स्वामी समर्थ. जेव्हा आयुष्याच्या प्रवासात अनेक वादळ छळू लागतात, डोळ्यासमोर कुठलाही प्रकाश दिसत नाही, फक्त अंधार, किंवा समोर काहीच मार्ग दिसत नाही, आता काय करू, अडचणीत सापडलोय, तेव्हा स्वामी आपल्या मागे दीपस्तंभासारखे उभे असतात आणि आपल्याला मार्ग दाखवतात. आज पळसदरीच्या या मठामध्ये मला अगदी हाच अनुभव आला. स्वामी चरणी लीन झालो की आपली संकट, दुःख दूर होतात. आणि म्हणूनच स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांसोबत शेअर देखील करा. या भागात इथेच थांबतो, पुढच्या भागात भेटूया. श्री स्वामी समर्थ.